सायंकाळच्या पहिल्याच पावसाने वर्ध्यातील भुयारी गटर योजनेची पोलखोल केली आहे। खासदार अमर काळे यांच्या घरासमोर बांधण्यात येत असलेल्या सिमेंट रस्त्याला मोठे भगदाड पडले असून तेथे भुयारी मार्गासारखी पोकळी तयार झाली आहे। हे दोष कंत्राटदाराचा की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व नगर परिषद यांचा, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे। शहरात गेल्या 4 ते 5 वर्षांपासून गटार योजनेचे काम सुरू असून अजूनही पहिला टप्पा पूर्ण झाला नाही। काही वेळ ही कामे थांबली होती। 2 वर्षांनंतर कामाला पुन्हा गती देण्यात आली। वसंतनगर परिसरात 12 फूट खोली करून काही चेंबर बनवले, मात्र अमर काळे यांच्या घरासमोरील मुख्य चेंबर अलीकडेच घाईत बनवण्यात आला। यानंतर नगर परिषदेकडून याच ठिकाणी सिमेंट रस्त्याचे काम सुरू करण्यात आले। पावसाच्या पाण्यामुळे गटार योजनेच्या खड्ड्यात माती साचली व रस्त्याखाली पोकळी निर्माण होऊन तो कोसळला। खड्ड्यांची योग्य दबाई न करता रस्ता तयार केल्यामुळे ही दुर्घटना घडली। यासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप आहे। नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली असून खासदार अमर काळे यांनी देखील या संदर्भात चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असे सांगितले।